शंकर दादा समजे दुकान उडकले तेव्हा सापडलं फुटेज. त्या रमेशच्या दुकानात काय CCTV आहे ना त्यात दिसलं वहिनी का नाही त्या चोराला असं हेल्मेट फेकून मारत. अय महाराज तू लव्ह स्टोरीच्या जन्माचा टाइम लिहून घे. 5:06:17. हे थांब जरा. नक्षत्र इकडचं तिकडं नाही झालं पाहिजे. 5:06:17. सोडू नको त्याला. 12, 11, 10. 9 एक्झॅक्ट 9 सेकंद आधीचा टायमिंग आहे. त्याच टायमिंगला आमच्या लव्ह स्टोरीचा जन्म झाला होता. अरविंदजी शंकरची बुलेट आहे काय? महाराज आता कळेल तुझा अभ्यास किती परफेक्ट आहे ते. हा? आपल्या लव्ह स्टोरीची पत्रिका परफेक्टच झाली पाहिजे. ते ग्रह तारे नक्षत्र काय आकडेमोड करायची परफेक्ट करायची. कळलं का? तुम्ही काय टेन्शनच घेऊ नका, परफेक्ट होणार. हा मातोश्री, शंकर तुझी बुलेट कुठं आहे? बुलेट हिथंच आहे माझ्याजवळ. आम्हाला तर एक पोरगी चालवताना दिसती. मुलगी? नाही नाही मातोश्री, मुलीकडे कशी असेल, माझ्याकडेच आहे. आम्हाला तरी तुझीच बुलेट वाटायली. थांबू का तिला? नको नको ना, काय गरजच नाही ना, काही गरजच नाही. बुलेट माझ्याकडेच आहे, मी घेतो आणि घरी येतो. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा घरी. हाय काय? बरं तू पण लवकर या. हा हा अरे शंकर दादा काय चला. अरविंदजी आपली ना चला. शंकर दादा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, 5व्यांदा खोटं झालं, 5व्यांदा. महाराज तू आमच्या लव्ह स्टोरीची पत्रिका बनव ना, तिकडे फोकस कर. आणि डंबेल इथून पुढं मातोश्रींची अजिबात खोटं बोलायचं नाही. आजचं खोटं, शेवटचं खोटं. हा हा बाबा नो मोर खोट. हा पण काय मी म्हणणार आहोत. शंकर बुलेट कुठे आहे? बुलेट कुठे? दिली की वॉशिंग सेंटरला धुवायला. धुवायला? मग असं चालत कुठं? ते तुम्ही म्हणलं ना सकाळी का नवरदेवाचा चेहरा कसा असा उजळलेला दिसला पाहिजे. मग घामानं का नाही चेहरा उजळ आणि असा मऊ मऊ होतो. म्हणून म्हटलं जरा करू जॉगिंग. जॉगिंग. बुलेट घेऊन लवकर घरी या. हो मातोश्री. चला. सर बोला, काय कंप्लेंट आहे? कंप्लेंट नाही, एक बाईक परत करायची होती. बाईक? मला एका ठिकाणी अर्जंट जायचं होतं. जायला यायला वाहनच मिळत नव्हतं आणि त्यात चावी लावलेली ही बाईक दिसली. सर नाईलाजाने मला घेऊन जावी लागली ही बाईक, गरज होती म्हणून. बरं हरकत नाही. बाईक कुठे आहे? इथंच बाहेरच आहे. जावळे, बाहेर एक बाईक आहे, तिचा नंबर बघायचा आणि RC कोणाच्या नावावर आहे ते चेक करायचं. हो सर. खरंच सॉरी, काम इतकं अर्जंट होतं की मला त्यावेळेला काहीच सुचलं नाही. ठीक आहे, हरकत नाही. ते बाईकचे मालक येऊन बाईक घेऊन जातील, पण तुम्ही चावी आणि तुमच्या डिटेल्स देऊन जा. जावळे. येस सर. यांच्याकडून डिटेल्स घ्या. या तुम्ही. नाव? गौरी कृष्णा. एवढंच? कृष्णा माझ्या आईचं नाव आणि आडनाव आम्ही लावत नाही. आधार कार्डवर पण? माझ्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर हेच नाव आहे. असं कसं? वडिलांच्या नावाशिवाय डॉक्युमेंट कसं? जी आई त्यांच्या मुलांना एकटीनं पालनपोषण करून वाढवते, तिच्या मुलांना वडिलांचं नाव लावण्यासाठी कुणीही बळजबरी करू शकत नाही.
मुंबई हायकोर्टाचं जजमेंट वाचून दाखवू का? नाही नाही ठीक आहे गौरी कृष्ण, म्हणजे शक्यतो असं होत नाही. आमची आई हीच आमची ओळख. हां ही तर शंकरदाराची बुलेट आहे. तुमचं राशी भविष्य वाचून मी तुम्हाला आधीच वॉर्निंग दिली का चोरांपासून सावधान, पण तुम्ही ऐकलं नाही. अहो काळीच चोरलंय, पण बुलेटचं काय? आता कितीला पडलं ते? मला बुलेटचं काय नाही रे डंबेल. पण आता मातोश्रींनी सांगितलंय बुलेट घेणं मगच घरी आहे, म्हणून खिंडीत गावलोय मी. ए महाराज बघ ना ती पत्रिका, काय गावते का त्यात? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, एक नाही डंपर भर अडचणी आहेत. एक खोटं बोला तर 100 खोटी. अजून बोला खोटं. नाही बाबा, नाही नाही खोटं बिटं नको, आता बास झालं. हा बोल साहेबा. जैन. हा जय हिंद शंकर दादा. हा मी काय बोलतोय, तुमची बुलेट चोरी झाली का हो? तुला कसं कळलं? अहो कारण का बुलेट माय समोर आणि चोर आते हो पोलीस स्टेशनात. चोर? हा अहो एक पोरगी आहे, त्याची साहेबांनी तिला काय कल्पना दिलेली आहे सगळ्या गोष्टींची, की जर मालकाला केस ठोकायची असेल तर तो केस करू शकतो. काय मग काय ठोकायची का केस तिच्या? ए नाही 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 साहेबा, केस नाही. हा तू एक काम कर साहेबा, मी पोलीस स्टेशनला पोहोचतो, तू तोपर्यंत चोरणीला थांबून ठेव. चोरणी? अरे जिनी बुलेट चोरली ती. आणि ऐक, माझं नाव कळलं नाही पाहिजे. हा 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 दादा. हा हा ठेव, पोचतोय मी. होय होय होय. अरे तुमच्या वहिनीने बुलेट पोलीस स्टेशनला जमा केली आहे. वा शंकर दादा, क्या बात आहे. तुमची लव्ह स्टोरी एकदम पोलीस स्टेशनलाच पोचली. मी काय म्हणतो, तुम्ही का नाही तुमच्या मनातला आज सांगूनच टाका. का बस बेधडक बेधडक. मला बी वाटतंय आता आमच्या लव्ह स्टोरीने बाळस धरायलाच पाहिजे. नाही 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 चला पोलीस स्टेशनला. नाही नाही शंकर दादा ह्याला उचल, ह्याला उचल. खाली जा. शंकर दादा थांब. हे बघ, अरे मला अडचणींवर अडचणी आहे, आहे, दिसतायत. चल तू. ऐका ना, थांब ना. तुमच्या मुळे झाले शंकर. हा बोल साहेबा. अहो शंकर दादा, अहो ती चोरणी निघाली ना जायला. निघाली? अरे साहेब आपलं काय ठरलं होतं? कसा दोस्त आहे तू? अहो दादा, म्या सरकारी माणूस, मला नियमाप्रमाणे चालावं लागणार ना. आणि आपल्याकडे कारण पण पाहिजे ना तसं काहीतरी तिला अडवाया. हे बघ साहेबा, तू जर माझा खरा दोस्त असशील ना तर तिला थांबवशील. काय पण कर, पण तिला थांबव. मी पोचतोय साहेबा, ती थांबली पाहिजे. हा शंकर दादा थांब. ओ मॅडम ऐका ना, ऐका ना. ते आता साहेबांचा फोन आलता मला. तो बाईकवाला आहे ना, तो तुमच्यावर केस ठोकणार आहे म्हणला. त्यासाठी तुम्हाला तर थांबावं लागेल. अहो पण मी बाईक दिली की परत. आणि दादा माझी अडचण होती म्हणून मी न विचारता घेऊन गेलती. घरची माझी वाट बघत असतील. प्लीज. हो ऐका ना, तुम्ही एक काम करूया ना. अहो मी समजून घेऊ शकतो तुम्हाला, पण तो माणूस समजून घेण्यातला नाही हो. अहो तो तुम्हाला उगाच ब्लॅकमेल करेल, तुमच्यावर केस ठोकेल. अहो लय काळ्या मनाचा माणूस आहे हो तो. मी काय म्हणतो, तो आता आला ना की आपण त्याच्याशी बोलून काहीतरी तोडपाणी करूया आपण. हा तुम्ही नका टेन्शन घेऊ. उगाच ती केस रजिस्टर झाली ना तर उगाच लांबण मागे लागायला आपल्या. तुम्ही नका टेन्शन घेऊ. या तुम्ही आत बसा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही आत बसा, आपण बोलूयात. हा या या या. अहो मी आहे ना, कशाला टेन्शन घेता तुम्ही? ते टेन्शन घ्यायचं, त्याच्याशी मी बोलून घेतो. हा या या. रुपाले, आई, बाळ माझं दूर धावणाऱ्या नातवाला कधी एकदा कडवर घेतो असं झालंय आम्हाला. हे आजानी तर गोष्टीची पुस्तकं वाचायला पण सुरुवात केली. लाडक्या नातवानं जर सांगितलं गोष्ट ऐकावा तर पंचायत नको. तुम्ही गोष्टी नंतर सांगा, मी माझ्या भाच्याला आधी वसुलीला घेऊन जाणार. अगं ताईडे, मला एक सांग, माझ्या लाडक्या भाच्याचं तोंड बघितलं पैसे द्यायला कोण नाही म्हणाल का? फायटिंग करायची गरजच नाही ना. आणि भाची झाली म्हणजे मग तर अजून सोपं. गोड परी बघितलं कोण नाही म्हणत का? बरं तुम्ही उभे का आहात? बसा ना. अरे मातोश्री, नाना नमस्कार करतो. अक्षवंत वा.
अरे मातोश्री, आमच्या घरी कमालच झाली. हा, आता आम्ही आजी होणार हे कळल्यावर राहुलच नाही आम्हाला. हा, हे तुमचं नेहमीच आहे. राहवत नाही म्हणायचं आणि तोंड वर करून इकडे यायचं. आई तू पण. रुपाली, नाना मातोश्री आलेत, जरा पाहुणचाराचं बघा. हो, तुम्ही बसा तोपर्यंत. तू ये जरा बाहेर, बोलायचंय. आई काय चाललंय तुझं? डॉक्टरांचा फोन आलता. जो काय निर्णय घ्यायचा आहे तो लगेच घ्या म्हणतात. आई मला या विषयावर डिस्कशन नको सांगितलं मी तुला. होय का? मग मी काय सांगते ते ऐक. मला ते मूल नकोय. हे मूल पाडून टाक. आई शेखर, माझा ऐक. तुझ्या बायकोला मूल पाडायला सांग. काय बोलायला तुम्ही? मातोश्री तस आमच्या रुपालीने एवढी खुशखबर दिली आणि तुम्ही हे काय बोलायलाय? कसली खुशखबर? मुलगी आहे तिच्या पोटात. म्हणून काय झालं? मला मुलगा पाहिजे, या घराचा वारसदार पाहिजे. मग मुलगी पण वारसदार असतेच की. ज्या घरात मुलगा असतो त्या घरात खुशी असते आणि ज्या घरात मुलगी असते त्या दोन्ही घरामध्ये खुशी असते. ओ, मला प्रवचन नका सांगू. आम्हाला मुलगा पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो, काय करताय असं? मुलगा आणि मुलगी काय फरक आहे? तुम्ही एवढ्या बुरसटलेल्या विचारांच्या असाल असं वाटलं नव्हतं आमसनी. अगं, व्याज बट्ट्याचा धंदा करून गोरगरिबांचं रक्त पिणारी तू मला शिकवणार? अगं, कष्ट करणारी लोक हाय आम्ही आणि तू लोकांना फसवणारी सावकार. मला नाही शिकवायचं. हा, काकी, मातोश्रीविषयी बोलताना जरा शांत. त्या काय कोणा बळजबरी करत नाहीत. या आणि पैसे घेऊन जा म्हणून. ज्यांना गरज असते ते येतात, पैसे घेऊन जातात आणि खुशी खुशी परत करतात. त्यामुळे इथून पुढं मातोश्रीविषयी बोलताना विचार करून खरं आणि नीटच बोलायचं. एक मिनिट दादा, हा गुंड तुझ्या देखत आपल्या आईचा अपमान करतोय आणि खबरदार हा. माझ्या शंकरविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. काय खोटं बोलला तो? हा, बँक 8 ते 9% लोकांना कर्ज देते आणि ज्यांना बँक कर्ज देत नाही त्यांना आम्ही देतो फक्त 2%. का? तर आम्हाला शेतकऱ्यांची काळजी आहे म्हणून. आणि तुम्ही व्यापारी दलाल लोक 100 रुपयाचा माल 500 रुपयाला विकता, ते पण खोटं बोलून. यात कसले आले ग कष्ट? मातोश्री प्लीज जरा शांत व्हा. शेखर, तू माझ्या मातोश्रींना का गप्प राहायला सांगतोयस रे? आधी तुझ्या आईना बोल. सुरुवात त्यांनी केली. सुरुवात मी नाही, तूच केली आहेस. तू जेव्हापासून या घरात आली आहेस ना, तेव्हापासून सुरुवात झालेली आहेस. अपशकुनी आहेस तू, अपशकुनी. हिम्मत कशी झाली माझ्या पोरीला असं बोलायची? घेऊन जा तुझी बॅग. मातोश्री थांबा. बस, आता हे लग्न मोडलं म्हणून समज. घेऊन जा तुझ्या पोरीला माघारी. आई 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 जरा शांत हो प्लीज. तू समजून घे. सरळ टोकाचं नको बोलूस. हे लग्न जर टिकावं असं वाटत असेल तर ज्या बाईने माझा गळा पकडला तिने माझ्या पायाशी येऊन माझी माफी मागायची. सासूबाई, पास झाला तर तुमचा तमाशा. शेखर, बघ बघ तुझी बायको कशी आईचा अपमान करते. मग तुम्ही सुद्धा माझ्या आई वडिलांचा अपमान करायचा नाही. रुपाली आई आहे ती माझी. कसली आई? जी बाई स्वतःच्या सुनेला पोटचं मूल पाडायला सांगते ना, ती आई नाही, कैदाशीर असते, कैदाशीर. रुपाली, शेखर थांब जरा. सासूबाई, तुम्हाला मी शेवटचं सांगते. रुपाली, शांत हो. आई
तायडे शंकर दादा आज तुमच्या लव्ह स्टोरीचा जाहीरनामा जाहीर करून टाका. शंकर दादा तुमची चोरणी थांबायला तयार नव्हती, निघाली होती. तिचं काय काय अडचणी सांगत होती मला. मग मी पण डोकं लावलं. मग हो मी तिला काय काय सांगितलं माहितीये का? तुम्ही गुंड प्रवृत्तीच्या आहात, तुम्ही तिला ब्लॅकमेल करणारे, तुम्ही तिच्यावर केस ठोकणारे, असं काय काय सांगितलं. तुम्ही काळ्या मनाचे आहात हे पण सांगितलं माहितीये का तिला. आता थांबले आतमध्ये, बघितलं डोकं. आत्ता कुठं लव्ह स्टोरी बाळसं धरल असं वाटत होतं. कोळसं उडून मोकळा झालाय असा आहे ब्या. अहो पण शंकर दादा तुम्हीच बोल ना, काय बाय बोल. जिरली आमची साहेबा, जिरली. चला कोळस बाजूला सारून येऊ. चला. शनी तिसऱ्या स्थानी, राहू कोपऱ्यात. रिस्क आहे शंकर दादा. अहो शंकर दादा या साहेबांना आधीच तुमचा सातबारा खराब केलाय. आणि मंगळ तिसऱ्या स्थानी आहे, राहू केतू कोपऱ्यात. अवघड आहे. याचं कुठं ऐकतं शंकर दादा. तुमच्या मनात जे आहे ना ते वहिनींना सांगून टाका. दे धडक बे धडक. नाही डंबेल नाही बाबा. ते माझी एकट्याची पत्रिका असते ना, ते दे धडक बे धडक ठीक आहे. लव्ह स्टोरीच्या बाबतीत रिस्क नाही घ्यायची आपल्याला. जा साहेबा, सांग म्हणा घेतली केस माग. हो शंकर दादा ते लव्ह स्टोरी काय. माझं नाव कळलं नाही पाहिजे. जा आता. लव्ह स्टोरी काय. मॅडम तुम्ही गेलात तरी चालेल. त्या माणसानं केस मागे घेतली. पण मगाशी तर तुम्ही मगाशी मी म्हणालो की तो काळ्या मनाचा आहे, पण तो माणूस खरंच भल्या मनाचा निघाला की हो. काही हरकत नाही, तुम्ही गेलात तरी जाऊ शकता तुम्ही. नक्की. हो या. तू आधी हे आटपतो काम, नंतर तुमचं. आता काय पोलीस स्टेशन खाली करायला आलायस? नाही मग कशाला आलायस? सर हा एक नंबरचा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता ह्याला अटक करा. नाही हो, काय नाही काय नाही. तुझ्यासारखी माणसं जन्माला येतात ना तिथंच चुकतं. सर मी तुम्हाला सांगते ना, ह्याला अटक करा तुम्ही. तुझ्यासारख्यांची खरी जागा ना तुरुंगातच आहे. नाही एकदा माफ करा वहिनी. परत वहिनी? पाणी. तू काय राडा गेला काय? राडा गेला तू? अहो तुम्हाला माहित नाही, हा गुंड प्रवृत्तीचा गुंड आहे. तुला तर बघतो मी. तू आज चल पहिले. तू आज चल. बघतो मी याला. तू चल. दाखवतो तुम्हाला. थांब. चल आज चल. तुमची हिम्मत कशी झाली आमच्या घरात यायची आणि आमच्या लेकीच्या पुढ्यात उभं राहायची? वकील साहेब. आई अगं मातोश्री, आज मी वकील म्हणून इथे नाही आलोय, तुमचा जावई म्हणून आलोय. जावई? आमचा जावई व्हायचा हक्क त्याच दिवशी गमावला तुम्ही, ज्या दिवशी तुमच्या आईचं ऐकून आमच्या पोरीच्या लेकीचा जीव घेतला तुम्ही. आता आम्ही माणुसकी इसरायच्या आत तुम्ही इथून निघून गेला तर बरं होईल. नाही तर महादेव. मातोश्री, मातोश्री, मी रिकाम्या हाती जायला नाही आलोय. माझ्या बायकोचा हात हातात घेऊन जायला आलोय. ज्या हातानं तुम्ही आमच्या पोरीच्या पोटचा गोळा मारला, विसरलात? मातोश्री, मला मान्य आहे माझ्या हातून फार मोठी चूक झाली आहे, पण प्लीज ती चूक सुधारायची एक संधी मला द्या. प्लीज एक संधी. महादेव. तुमच्या बाईकमुळं मला माझी आई सापडली आणि केस पण माघारी घेतली.
आय ॲप्रिशिएट यू. चांगला आणि भला माणूस. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी